आज भंते सारीपुत्त यांच्याविषयी मी आपणासमोर बोलणार आहे. मूल पर्याय माणक्योर सेमिनरी धम्मकथिक पब्लिकेशन यांच्या वतीनं वर्षावासामध्ये ही जी काही व्याख्यानमाला सुरू आहे, वर्षावासामध्ये लोकांपर्यंत धम्म सुलभ पद्धतीनं पोहोचवण्याचं काम सुरू आहे. त्यामधलाच आजचा हा दिवस आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की वर्षावासामध्ये काय केलं जातं, तर बुद्ध धम्म संघा या गुणांचं स्मरण केलं जातं. स्वतःला त्या गुणांमध्ये स्थापित करण्याची प्रक्रिया केली जाते. आणि मग वेळोवेळी धम्मश्रवण करणं, त्या धम्मावरती चर्चा करणं, या गोष्टी वर्षावासाच्या निमित्तानं होत असतात. महानागरत्नांनी ही वर्षावास व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये ते स्वतः बोलतायत. आपण पाहतोय की जातक आत्मकथेचं अतिशय सखोल विवरण ते करतायत. आचार्य सुगत शांतेय तथागतांच्या महाश्रावकांची माहिती आपल्याला देत आहेत. तर त्याच प्रक्रियेमध्ये आज मी भंते सारीपुत्त यांच्याविषयी बोलणार आहे. सारीपुत्तांविषयी आपल्याला माहिती असेल, मी काही विशेष असं सांगणार नाही, पण माझा काही त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे, तो आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भंते सारीपुत्त त्यांचं नाव जे आहे ते उपतिष्य असं नाव होतं आणि त्यांचा जो जन्म होता तो मगध देशामध्ये राजगृहातील नालक नावाच्या गावी झालेला होता. त्यांच्या गावाचंच नाव जे आहे ते उपतिष्य होतं. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की सारीपुत्तांचंही नाव उपतिस्स आणि त्यांच्या गावाचंही नाव उपतिष्य असं काय आहे. त्यांच्या शेजारी एक गाव होतं कोलित नावाचं आणि मोगलान जे आहेत, महामोगलान सारीपुत्तांचे मित्र, त्यांचंही नाव कोलित होतं आणि त्यांच्या गावाचंही नाव कोलित होतं. तर ही गोष्ट अशी का घडली असावी, तर याविषयी आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, की ते म्हणतायत की सारीपुत्त आणि मोगलान हे प्रसिद्धीला आल्यानंतर त्यांच्या बालपणाची नावं जी आहेत ती त्या गावाला दिली असतील, म्हणजे त्यांच्या नावावरून गावाची नावं ठेवली असतील, असं धर्मानंद कोसंबी यांनी म्हटलेलं आहे. सारीपुत्तांचा जन्म जो आहे या नालक गावामध्ये झालेला होता आणि लहानपणापासूनच सारीपुत्त अतिशय जिज्ञासू होते. गोष्टी जाणून घेण्यामध्ये त्यांना रस होता. ते स्वतः त्यांचे 3 भाऊ आणि त्यांना 3 बहिणी होत्या. त्यांची आई जी आहे त्या आईचं नाव आहे रूपसारी. आणि एक गोष्ट आपल्या ध्यानामध्ये येते, की आईच्या नावावरून मुलाला ओळखण्याची जी पद्धत होती, ती पद्धत इथं आपल्याला दिसते. सारीपुत्त म्हणजे सारी नावाच्या ब्राह्मणीचा मुलगा, म्हणजे तो सारीपुत्त असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव वंगंत असं होतं. वंगंत आणि रूपसारी यांच्या पोटी ही जी 7 अपत्ये आली, त्या 7 मध्ये सारीपुत्त हे एक होते. आणि यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, या रूपसारीची सगळी मुलं आणि सगळ्या मुली ह्या अरहंत बनलेल्या होत्या. म्हणजे इतिहासामध्ये अशी एक दुर्मिळ आई आहे सारी नावाची, ही रूपसारी, की जिच्या पोटी 7 अरहंत जन्माला आलेले आहेत. म्हणजे ती मुलं जन्माला आलीत, पण ती नंतर जाऊन अरहंत बनलीत. इतकं तिचं वैभव होतं. आज एखाद्या आईच्या पोटी एखादा अधिकारी जन्माला आला तर आपल्याला इतकं म्हणजे फील वाटतं, प्राउड फील वाटतं किंवा तिचं किती कौतुक करावं असं वाटतं. पण रूपसारीच्या पोटी जन्माला आलेली ही मुलं अरहंत बनलेली होती. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि सारीपुत्तांचा जेव्हा आपण उल्लेख करत असतो, सारीपुत्तांचा उल्लेख करत असताना त्यांच्यासोबत मोगलानांचं नाव जोडलं जातं. मोगलानांचं नाव येतच येतं आणि मोगलानांचा उल्लेख करत असताना सारीपुत्तांचं नाव येतच येतं. मोगलान आणि सारीपुत्त यांच्या कुटुंबाचे संबंध होते, चांगले रिलेशन होते आणि त्यामुळे सारीपुत्त आणि मोगलान हेही एकमेकांचे मित्र बनलेले होते. फिरायला जाणं असेल, चर्चा करणं असेल, या गोष्टी हे दोघं एकत्र करताना आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो त्यांच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट घडलेली होती. राजगृहामध्ये एके ठिकाणी जत्रेसारखा एक प्रयोग झालेला होता किंवा जत्रा भरलेली होती. तिथं नाच-गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी हे 2 लोक गेलेले होते, सारीपुत्त आणि मोगलान. आणि तेव्हा सारीपुत्त आणि मोगलान हे दोघं गेलेले आहेत. पुढं कार्यक्रम सुरू आहे. आपणही एखादं गॅदरिंग पाहायला जातो, एखादा चित्रपट पाहायला जातो किंवा एखादा मेळावा पाहायला जातो, जिथं मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. हे दोघं तिथं गेल्यानंतर दोघांच्या मनामध्ये एकाच वेळेला असा विचार आला, की 100 वर्षानंतर या ठिकाणी कोणच नसणार आहे.
आता आपण तुम्ही ऐकत आहात, मी बोलत आहे आणि 100 वर्षानंतर आपण कल्पना करूया, की 100 वर्षानंतर मीही इथं नसेन आणि तुम्हीही तिथं नसणार आहे. हा मोबाईल ज्या मोबाईलद्वारे आपण एकमेकांना पाहत आहोत, एकमेकांशी संवाद करत आहोत, हाही 100 वर्षानं नसणार आहे. आणि सारीपुत्त आणि मोगलान यांना ते क्लिक झालं, की 100 वर्षानंतर आपण इथं नसणार आहे आणि क्षणामध्ये दोघांच्या मनामध्ये वैराग्याची भावना उत्पन्न झाली, की मृत्यू हा अटळच आहे. आज ना उद्या आपण मरणारच आहोत आणि काही दिवसांनी आपण इथं असणार नाही, ही भावनेनं काय झालं त्यांच्या मनामध्ये अनित्यबोध जागा झाला आणि त्यांना दृष्टीलाभ झाल्याचं आपल्याला दिसतं, की हा दृष्टीलाभ त्यांना झालेला आहे, की हे जीवन संपणार आहे, अनित्य आहे. मग या जीवनाचं करायचं काय? तर या अशा वेळेला माणसांच्याकडे 2 चॉईस असतात. एक चॉईस असते, की लोकं खा, प्या, मजा करा या वाटेला जातात. म्हणजे आता मरायचंच आहे आज ना उद्या, तर सगळी व्यसनं करून घेऊया. जे काही उपभोगायचं आहे ते सगळं उपभोगून घेऊया, या मार्गाने काही जण जातात. आणि दुसरा एक मार्ग आहे वैराग्याचा मार्ग. काही लोक त्या वाटेनं जातात. सारीपुत्त आणि मोगलान या दोघांनी ठरवलं, की आपण वैराग्याच्या मार्गानं जायचं आणि तिथे संजय नावाचा जो परिव्राजक होता, ज्याच्याकडे 250 लोकं शिकत होते, त्या संजय परिव्राजकाकडे हे दोघे गेले आणि तिथं ते दीक्षित झाले. आणि तिथं तीव्र साधना त्यांनी केली. दोघंही मूलतःच हुशार होते, जिज्ञासू होते आणि तिथं तीव्र साधना केली आणि साधना केल्यानंतर दोघांच्याही लक्षात आलं, की इतकं कष्ट आपण घेत आहोत. संजय ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे आपण करत आहोत. पण आपल्या मनाला काही शांती लाभलेली नाही. तेव्हा त्या दोघांनी असं ठरवलेलं होतं, की आपण काही नवा मार्ग शोधूया आणि नवा मार्ग शोधत असताना ज्याला पहिल्यांदा काही सापडेल त्यानं दुसऱ्याला येऊन सांगावं. ज्याला एखाद्याला चांगली शिकवण सापडली, चांगला मार्ग सापडला, तर तो एकमेकांना शेअर करायचा असं त्या दोघांनी ठरवलेलं होतं. आणि ही त्यांच्यामधली जी दृढ मैत्री आहे, ही मैत्री ही अनुकरणीय आहे. धम्मपथावर जाणाऱ्यांनी, धम्ममार्गावरती जाणाऱ्यांनी मित्रता कशा प्रकारची असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण जर कुठं पाहायचं असेल, तर सारीपुत्त आणि मोगलान यांच्यामध्ये हे उदाहरण आपल्याला दिसतं. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, की सन्मार्गावर जात असताना कशाप्रकारे एकमेकांना ते मदत करतायत. कल्याण मित्रतेची व्याख्या सांगताना बुद्धाने असं म्हटलेलं आहे, की कल्याण मित्र कोण? जर आपण शीलाधिष्ठित नसू तर शीलमार्गावरती आणणारा, समाधिष्ठित समाधी प्राप्त नसू तर समाधीच्या मार्गाकडे घेऊन जाणारा, प्रज्ञा प्राप्त नसू तर प्रज्ञेकडे घेऊन जाणारा आणि विमुक्त नसू तर विमुक्तीकडे घेऊन जाणारा जो व्यक्ती असतो, त्याला बुद्धांनी कल्याण मित्र म्हटलेलं आहे. आणि इथं आपल्याला दिसतं, की हे सारीपुत्त आणि मोगलान हे दोघेही एकमेकांचे कल्याण मित्र आहेत. आणि मग त्यांनी काय केलेलं होतं, संजय परिव्राजकाकडे गेलेले होते. तिथं तीव्र साधना केलेली होती. पण त्यांना काही लाभ त्याचा झाल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून त्यांना एक दिवशी मात्र असं झालं, की त्याच काळामध्ये आपण पाहतो, की तथागत बुद्धांनी धम्मचक्राचं प्रवर्तन केलेलं होतं आणि त्यांचे जे 5 शिष्य आहेत, त्या 5 शिष्यांना त्यांनी उपदेश दिलेला होता. त्यावेळेला राजगृहामधलं जे वेळूवन होतं, ते बिंबिसार राजांनी तथागतांना दान दिलेलं होतं आणि त्या वनामध्ये हे सगळेजण राहत होते. त्यावेळेला गावामध्ये एकदा अश्वजित जे आहेत, पंचवर्गीय भिक्खूंमधले एक अश्वजित, ते अश्वजित आलेले होते. अश्वजितांना दुरूनच सारीपुत्तांनी पाहिलं आणि दुरून पाहिल्यानंतर सारीपुत्तांवरती अश्वजितांचा फार मोठा प्रभाव पडलेला होता. त्यांची इंद्रिय शांत होती, शरीर कांती शुद्ध होती, वर्ण उजळलेला होता आणि हे सारीपुत्तांनी पाहिल्यानंतर त्यांना पाहता क्षणी असं झालं, की या माणसाला काहीतरी सापडलेलं आहे. या माणसाला काहीतरी गवसलेलं आहे. आपण पण एखाद्या व्यक्तीला पाहतो आणि पाहता क्षणी आपण त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येतो. त्याचं रूप असेल, त्याचा प्रभाव असेल, त्याचं ज्ञान असेल किंवा त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व असेल. हे पाहून जसा आपल्यावरती प्रभाव पडतो, त्याप्रमाणे अश्वजितांना पाहून सारीपुत्तांच्या मनावरती एक प्रभाव पडला, की या व्यक्तीला काहीतरी सापडलेलं असेल. काषाय वस्त्र परिधान केलेला, अतिशय शांतपणे चाललेला. त्यावेळेला ते पिंडपातासाठी आलेले होते. अश्वजित. आणि अश्वजितांच्या जवळ त्यांनी पाहिलं, की पिंडपात ग्रहण करताना त्यांच्याकडे काही आपण विचारायचं नाही. म्हणून पिंडपात ग्रहण झाल्यानंतर सारीपुत्त गेले आणि अश्वजितांना भेटले आणि अश्वजितांना त्यांनी प्रश्न विचारला, की तुमची इंद्रिय प्रसन्न आहेत, कांती शुद्ध आणि शांत आहे, तर तुमचा गुरु कोण आहे? आणि त्या गुरुचं मत काय आहे? कुणाला प्रमाण मानून तुम्ही प्रवज्ञा घेतलेली आहे? आणि त्यावेळेला अश्वजितांनी सारीपुत्तांना जे सांगितलं,
ती बौद्ध इतिहासामधली सर्वात महत्वाची गाथा आहे असं मला वाटतं. प्रतीत्य समुत्पाद हा जो बौद्ध धम्माचा गाभा असणारा, म्हणजे प्रतीत्य समुत्पाद म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे प्रतीत्य समुत्पाद असं जे म्हटलं जातं, त्याचं जे बीज आहे किंवा त्याचा जो सारांश आहे, ती सारांश असणारी गाथा अशोकजितांनी सारिपुत्तांना सांगितलेली होती. ती गाथा अशी होती, ये धम्मा हेतुपभवा हेतु तेसं तथागतो आह तेसंच यो निर्होदो एवं वादी महासमनो. याचा अर्थ असा आहे, कारणांपासून उत्पन्न झालेले जे पदार्थ आहेत त्यांचे कारण तथागतांनी सांगितलेले आहे आणि त्यांचा निरोध कसा होतो हेही सांगितलेले आहे. हेच महाश्रमणाचे मत आहे. ही गाथा अश्वजितांनी सारिपुत्तांना थोडक्यात सांगितली. ते म्हटले की मी आत्ताच नवदीक्षित झालेलो आहे आणि संक्षेपामध्ये तुला हा धम्म सांगतो. आणि ही गाथा सांगितली की कारणांपासून जे उत्पन्न होतं त्याची कारण तथागत सांगतात आणि ते त्या कारणांचा विनाश कसा करायचा हेही ते सांगतात. हे महाश्रमणाचं मत आहे. तथागतांना महाश्रमण म्हटलं गेलं कारण ते सामान्य श्रमण नव्हते, अप्रबुद्ध नव्हते, तर ते प्रबुद्ध बनलेले श्रमण होते. त्यांचं हे मत होतं. म्हणजे दुःख कशामुळे उत्पन्न होतं, त्या दुःखाची कारणं कोणती आहेत ही तथागतांनी सांगितलेली आहेत. ते कारणं सांगून ते थांबलेले नाहीत, तर त्या कारणांचा निरोध कसा होतो हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू की ही गाथा ऐकल्यानंतर सारिपुत्त श्रोतापन्न बनलेले होते असं नोंदवलं गेलेलं आहे. श्रोतापन्न बनणं म्हणजे या मानवी आयुष्यामध्ये मधून म्हणजे हे जे सामान्य जीवन आहे त्या सामान्य जीवनामधून आपण एक टप्पा पुढे जातो आणि मुक्तीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये आपण पडतो. इंग्रजीमध्ये त्याला स्ट्रीम एंट्री असं म्हटलंय. श्रोतापन्न बनणं जे आहे हा जो प्रवाह सुरू आहे मुक्तीचा, त्या प्रवाहाच्या प्रक्रियेमध्ये आपण जातो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करतो. सारिपुत्त त्या ठिकाणी श्रोतापन्न बनले. श्रोतापन्न म्हणजे काय असतं संक्षेपामध्ये मी सांगतो की तीन गोष्टी या व्यक्तीच्या तुटतात. तीन बंधन, तीन जे अडथळे आहेत सुखापर्यंत पोहोचण्याचे किंवा अंतिम मुक्तीपर्यंत पोहोचण्यामध्ये जे काही मुख्य 10 अडथळे सांगितले गेले त्यापैकी पहिले 3 अडथळे तुटतात. पहिला त्यामधला अडथळा जो आहे शीलवर्त परामर्श. म्हणजे शीलवर्त परामर्श म्हणजे काय की काही शील किंवा काही व्रत पालन करून, केवळ व्रतांचं पालन करून, काही शीलांचं पालन करून आपण मुक्त होऊ शकतो अशा प्रकारची लोकांची धारणा असते. आणखी काय असतं, दुसऱ्यांच्यासाठी काही लोक पालन करत असतात. म्हणजे दुसऱ्याला चांगलं वाटावं, दुसऱ्याला दिसावं म्हणून शीलांचं पालन केलं जातं. आतून ते पालन होत नसतं, नॅचरली ते पालन होत नसतं, तर बाह्यातकारी लोकांना दाखवण्यासाठी किंवा अज्ञानवश काही शीलांचं पालन केलं जात असतं. त्याला शीलव्रत परामर्श म्हटलं जातं. हे बंधन जे आहे हे बंधन तुटतं. दुसरा अडथळा तुटतो सत्काय दृष्टी. कायेला मी आहे असं म्हणण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी तुटते. ही जी आपली काया आहे ही 4 महाभूतांपासून बनलेली आहे हे आपण पाहतो. आणि ही जी काया आहे ही काया सतत बदलत असते. क्षणाक्षणाला उत्पन्न होतो नष्ट होतं अशा प्रकारे यामधले जे अणुरेणू आहेत ते सतत बदलत असतात. आपण पाहतो की आपण लहानपणी जे होतो ते तरुणपणी नसतो, तरुणपणी जे आहे ते म्हातारपणामध्ये नसतो. आपल्यामध्ये हा जो बदल होतो म्हणजे एक आपलं संपूर्ण शरीर बदलत जातं, अणुरेणू बदलत जातो, पण आपण तितक्या सूक्ष्मतेने न पाहिल्यामुळं हे शरीर मी आहे, माझं आहे अशा प्रकारची धारणा होते. म्हणजे हृदय आपण सांगितलं म्हणून ते वर्क करत नसतं किंवा आपली चयापचयाची क्रिया ही आपण सांगितलं म्हणून काम करत नसते. श्वसन प्रक्रिया जी आहे ही आपोआप चाललेली असते. याकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की हे आपोआप सुरू आहे. आपली मालकी याच्यावरती नाहीये. आपण ठरवलं की आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू नयेत म्हणून ते घडणार नाही. आपण ठरवलं माझे केस पिकू नयेत म्हणून ते घडणार नाही. आपण ठरवलं की माझा मृत्यू होऊ नये म्हणून ते घडणार नाहीये. याचाच अर्थ काय आहे, हे शरीर जे स्वतः मी म्हणतो, माझं म्हणतो अशा प्रकारे काय अस्तित्वात नसतं. याचं पुरेपूर भान येणं म्हणजे आपण पाहतो सत्काय दृष्टीचं बंधन आहे ते तुटणं. सत्काय दृष्टी म्हणजे शरीराला मी म्हणणं, स्वतःला मी म्हणणं अशा प्रकारची जी धारणा आहे ती धारणा तुटते. हे एक बंधन तुटतं. तिसरी गोष्ट विचिकिच्छा जी आहे, शंका कुशंका. कशावरती शंका कुशंका? बुद्ध, धम्म आणि संघ यावरती शंका कुशंका ज्या निर्माण झालेल्या असतात त्या तुटतात.
दुसरी गोष्ट, आपली जी विचार प्रक्रिया आहे आणि आपली जी भावनांची प्रक्रिया आहे, म्हणजे इमोशन्स आहे आणि थिंकिंग प्रोसेस आहे, यामध्ये एक प्रकारचा भेद असतो. म्हणजे एकमेकांना ते माहीत नसतं किंवा आपलं अंतर्मन आहे आणि बाह्य मन आहे, यामध्ये एक भेद असतो. उदाहरणार्थ, आपण ठरवतो एखादं प्रवचन ऐकल्यानंतर, की मी शीलांचं पालन करेल आणि प्रवचन ऐकून आपण घरामध्ये जातो आणि घरामध्ये शीलभंग होतो. म्हणजे बुद्धीला कळालेलं असतं, पण भावना ते एक्सेप्ट करत नसतात. कधी-कधी भावनांना वाटतं, पण बुद्धी ते एक्सेप्ट करत नसते. ही बुद्धी आणि भावना यांच्यामधला जो अडसर आहे, भेद आहे, तो पूर्णपणे नष्ट होतो. जसं बाहेर असतो व्यक्ती, तसाच आतमध्ये जेव्हा बनतो, त्याला आपण म्हणतो, की विचिकित्सेचं बंधन आहे ते तुटतं. आणि सारीपुत्त या प्रकारे 3 बंधनं त्यांची तुटलीत आणि ते श्रोतापन्न बनले असं म्हटलं म्हटलं गेलं. आणि त्यानंतर काय झालं, की त्यांना हे समजल्यानंतर ते पटकन मोगलांना शोधायला गेले. मोगलांना त्यांनी सांगितलं, की अशा प्रकारचा नवा मार्ग आहे. महाश्रमण इथं आहेत आणि त्यांच्याकडे आपण जाऊया. आणि ते दोघं आपल्या गुरुकडे गेले, जो संजय होता त्याच्याकडे, आणि त्याला विनंती केली, की आता आम्ही इथून तुमच्यापासून जात आहे आणि आम्ही तथागतांच्या धम्मामध्ये दीक्षित होणार आहे. तेव्हा तो संजय काय म्हणाला, की तुम्ही इथंच थांबा आणि माझ्यासोबत तुम्ही काय करा, इतरांना शिकवण्याचं काम करा. आता म्हणजे एखादा गुरु अशा प्रकारचा आहे, की या प्रकारचे शिष्यही मिळत नाहीत. म्हणजे गुरूनं सांगितलेल्या पद्धतीनं जीवन जगतात आणि तिथपर्यंत पोहोचतात, जिथपर्यंत तो गुरु मिळालेला आहे. आणि एक वेळ अशी येते, की गुरु म्हणतो, की "आता माझ्या लेव्हलला तुम्ही आला, तुम्ही पण इतरांना शिकवा." पण हे दोघे अशा प्रकारचा शोध घेत होते, की यांना परिपूर्ण मुक्तीकडे जायचं होतं. संपूर्ण दुःखमुक्त व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी नम्रपणे सांगितलं, की "आम्ही तरी जात आहोत. तुम्हाला यायची इच्छा असेल, तर तुम्ही पण तिकडे या." आणि त्या संजयचे जे शिष्य असतात, त्या शिष्यांनाही ते घेऊन जातात. तिथं गेल्यानंतर आपण पाहतो, की तथागतांनी असं म्हटलेलं आहे, की जेव्हा सारिपुत्त आणि मोगलान दोघे येत असतात, त्यांच्यासोबत हे काही परिव्राजक असतात, तेव्हा तथागत असं म्हणतात, की हा जो कोलित आहे आणि हा जो उपतिष्य आहे, हे दोघे येत आहेत, हे माझे प्रधान शिष्य होतील. म्हणजे मोगलान आणि सारिपुत्त हे माझे प्रधान शिष्य होतील. आणि मग ते दोघं येतात, तथागतांना वंदन करतात आणि तथागतांच्याकडून त्यांना प्रवज्या मिळते. प्रवज्या घेतल्यानंतर 7 दिवसांमध्ये म्हणजे आठवड्याभरामध्ये मोगलान अर्हंत बनतात आणि त्यानंतर 2 आठवड्यांनी सारिपुत्त अर्हंत बनतात. आणि यांचं जीवन जे आहे ते अतिशय साधं असतं दोघांचं. साध्या प्रकारे सामान्य जीवन ते जगत असतात. म्हणजे तथागतांनी जरी यांना धम्मसेनापती म्हटलेलं असलं, पण यांच्यामध्ये त्या प्रकारचं एक प्रकारचा, काही लोकांना धम्ममार्गावरती पुढे जाण्याचा पण एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो आणि तो अतिशय महत्त्वाचा अडथळा आहे. तथागतांनी असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, की आपण धम्मामध्ये कोणापेक्षा तरी पुढे आहोत, याचा सुद्धा अहंकार तुम्हाला असता कामा नये. कारण जिथं अहंकार आला, तिथं तुम्ही धम्ममार्गापासून खाली ढळता. अशा प्रकारे ह्या दोघांच्या मध्ये मात्र ती गोष्ट आपल्याला सापडत नाही. आणि एकदम साधं जीवन जगायचं, विनय जे आहेत, त्या विनयांचं काटेकोर पालन करायचं काम सारिपुत्त आणि मोगलान करत होते. लोकांना, सहकारी भिक्खू जे होते, त्या भिक्खूंना धम्म प्रकाशित करण्याचं, धम्म समजून सांगण्याचं काम पण ते करत होते. आणि ते त्यांचा साधेपणा, एक प्रसंग तुम्हाला सांगतो, की एकदा तथागत श्रावस्तीला गेलेले होते भिक्खू संघासहित आणि सारिपुत्त आणि मोगलान दोघेही त्यांच्यासोबत होते. आणि ज्या ठिकाणी ते गेलेले होते तिथं त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली होती आणि भिक्खू संघ राहिलेला होता आणि सारिपुत्तांना मात्र राहायला, झोपायला जागा मिळाली नाही. आणि त्यावेळेला सारिपुत्त एका झाडाखाली झोपलेले होते. आणि तथागत बाहेर आल्यानंतर जेव्हा हे पाहतात, की सारिपुत्त झाडाखाली झोपलेले आहेत, तेव्हा ते आनंदानं बोलवतात. म्हणतात, "आनंद, धम्मसेनापती एका झाडाखाली झोपलेला आहे, हे योग्य नाही. त्यांचीही राहण्याची सोय तुम्ही करा." म्हणजे धम्मसेनापती असताना, एक प्रमुख अग्रशिष्य असताना सुद्धा आपल्याला राहायची सोय झाली नाही म्हणून ते अस्वस्थ झाले नाहीत. कारण अस्वस्थ व्हायचा विषयच नाही. जिथं माणूस अर्हंत बनलेला आहे, तिथं त्याच्यापासून अस्वस्थता कोसो दूर, म्हणजे अस्वस्थता पूर्ण संपलेली आहे. अस्थिरता पूर्ण संपलेली आहे. झाडाखाली झोपले काय आणि घरामध्ये झोपले काय, काहीच फरक पडत नाही. पण तरीही त्यांनी अतिशय साधेपणानं हा प्रसंग हाताळलेला होता. ते रोगी लोकांची सेवा करायचे, विहार स्वतः स्वच्छ करायचे, आसन व्यवस्थित करायचे आणि जिथं-जिथं शक्य आहे, तिथं संघाच्या कामामध्ये स्वतःला त्यांनी सम्मिलित करून घेतलेलं होतं, स्वतःला वाहून घेतलेलं होतं, हे आपण पाहूया. आणि या मार्गावरती पुढे जात असताना आपण पाहतो, की तथागतांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, की
कृतज्ञता ही समग्र सत्पुरुष भूमी आहे. कृतज्ञतेचा फार मोठा गौरव तथागतांनी केलेला आहे. आपल्याला माहीत असेल की जेव्हा बोधी प्राप्त झाली, तेव्हा बोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते बोधिवृक्ष सोडलेला नाही. बोधिवृक्षाच्या आसपासच ते काही आठवडे राहिले. त्या बोधिवृक्षाविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि धम्मामध्येही कृतज्ञ राहणं, धम्ममार्गावरती पुढे जाण्याची 2 लक्षणं आचार्य गोयंका गुरुजींनी सांगितलेली आहेत. त्यामधलं पहिलं एक लक्षण ते म्हणतायत, की असा जो व्यक्ती आपली धम्मामध्ये प्रगती होते की नाही हे कशावरून मोजायचं? तर असा व्यक्ती निरपेक्षपणे काम करत राहतो. कोणतीही अपेक्षा न करता लोककल्याणाचं काम करतो आणि त्याचबरोबर तो कृतज्ञ राहतो. ज्यांच्याकडून धम्म माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, अशा व्यक्तींच्या विषयी तो कृतज्ञ राहतो. सारीपुत्तांच्या मध्येही ही कृतज्ञता दिसते. आणि ही गोष्ट आपण पाहूया, की किती महत्वाची आहे. सारीपुत्तांना धम्म मिळाला अश्वजितांच्याकडून आणि अश्वजित हे तथागतांचे अग्रशिष्य होते. म्हणजे पहिल्या भिक्षूंच्या मध्ये, पहिल्या 5 लोकांमध्ये त्यांची गणना होते. तेही अरहंत बनलेले होते. तर सारीपुत्तांना अश्वजितांच्या मार्फत बुद्ध कळाले. त्यामुळे सारीपुत्तांनी काय केलेलं आहे, आयुष्यभर अश्वजित ज्या दिशेला गेलेले आहेत असं त्यांना समजलं, त्या दिशेला ते पाय करून झोपत नव्हते. हे आयुष्यभर त्यांनी पाळलेलं होतं. आणि सकाळचं ते उठले की त्या दिशेला ते प्रणाम करायचे, की ज्या दिशेला अश्वजित आहेत. आणि ही किती महत्वाची गोष्ट आहे सांगा. आज आपण अभिमानानं काही गोष्टी सांगतो, की बौद्ध राष्ट्रातले लोक भारताकडे पाय करून झोपत नाहीत. पण ही गोष्ट कुठून आली असेल असं मला वाटतं, की हे सारीपुत्तांचं वर्तन जे आहे, सारीपुत्तांचं आचरण जे आहे ते त्यांनी वाचलेलं असेल. आणि मग ज्या माणसाकडून आपल्याला हे मिळालं, त्यांच्याकडे पाय न करता त्या दिशेला ते नमस्कार करायचे. ही कृतज्ञतेची भावना सारीपुत्तांमध्ये होती. म्हणून ते इतक्या उंचीवरती पोहोचल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. विनयांचं पालन करणं ही भिक्खू संघाची फार महत्वाची अट आहे. एखाद्यानं असं म्हटलं, की मला विनयांचं पालन करायचं नाही, तर तो भिक्खू ठरत नाही. कारण तथागतांनी विनयावरती फार जोर दिलेला होता. कारण त्यांना असे परफेक्ट लोकं समाजापर्यंत उभे करायचे होते. समाजासमोर उभे करायचे होते, की या लोकांच्याकडे पाहून समाजाला असे वाटेल, की सामान्य लोकांना असे वाटेल, की हे दुःखमुक्त आहेत. आणि दुःखमुक्तीची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विनयांचं काटेकोरपणे पालन करणं ही महत्वाची गरज होती. आणि सारीपुत्तांच्याकडे आपण पाहतो, 1-2 उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगतोय, की भिक्खूंना इतरांच्याकडून काही मागून घ्यायचं नसतं. चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये आपण पाहता, की तथागतांचे भिक्खू जातात एखाद्याच्या दारामध्ये आणि काय म्हणतात, "भिक्षांग देही." हे आपण पाहिलं असेल. मालिकांमध्ये पण दिसतं, काही चित्रपटांमध्ये पण दिसतं. पण खऱ्या अर्थानं ती गोष्ट चुकीची आहे. आणि भिक्षा हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. पिंडपात हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. पिंड म्हणजे अन्नाचा गोळा आणि पात म्हणजे पात्रामध्ये टाकणं. अन्न पात्रामध्ये टाकण्याच्या प्रक्रियेला पिंडपात असं म्हटलं गेलेलं आहे. आणि पिंडपात ही प्रक्रिया कशी आहे? ही भिक्षा नाही आहे. इथं तथागतांचे अनुयायी काही भीक मागत नाहीयेत. भिक्षा ही वैदिक संकल्पना आहे. पण बुद्धांची संकल्पना ही पिंडपाताची संकल्पना आहे. त्या दोघांमध्ये फार मोठा भेद आहे. मी थोडक्यात आपल्याला हे समजून सांगतो. वैदिक परंपरेमध्ये वेगवेगळ्या वर्णातून आलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची आसनं होती. म्हणजे त्यांचं साहित्य, चर्म, करदोरा ही वेगवेगळं होतं. त्याचबरोबर त्यांचं रूप, त्यांच्या हातामधली काठी ही वेगवेगळ्या प्रकारची होती. म्हणजे लोकांना ते समजायचे, की हे वैश्य वर्णातून आलाय, की क्षत्रिय वर्णातून संन्यासी बनलाय, की ब्राह्मण वर्णातून संन्यासी बनलाय. शूद्र वर्णाला तर काही प्रवेशच नव्हता. आणि घरामध्ये जेव्हा ते भिक्षा मागायला जायचे, तेव्हाही ब्राह्मण वर्णातून एखादा संन्यासी झाला असेल, तर तो भवती भिक्षांग देही असं म्हणायचा. भवती म्हणजे बाई, बाई भिक्षा दे. क्षत्रिय वर्णातून आला असेल तर भिक्षांग भवती देही म्हणायचा. म्हणजे भवती शब्द मध्ये घ्यायचा, बाई शब्द मध्ये घ्यायचा. आणि वैश्य वर्णातून झालेला असेल तर भिक्षांग देही भवती असं तो म्हणायचा. म्हणजे घरातल्या लोकांना ते समजायचं, की हा कोणत्या वर्णातून दीक्षित झालेला आहे. पण तथागतांनी मात्र भिक्खू संघामध्ये या गोष्टी केलेल्या नव्हत्या. काषाय वस्त्र धारण करणं आणि मुंडन करणं इतकीच भिक्खू संघाची ओळख होती. आणि पिंडपात कशा प्रकारचा असायचा, की एखाद्याच्या दारामध्ये जाऊन उभा राहायचं, शांतपणे पात्र हातामध्ये घेऊन. घरातल्या व्यक्तीनं येऊन पात्रामध्ये अन्न दिलं तर ते ग्रहण करायचं, अन्यथा पुढच्या घरामध्ये जायचं. पण अन्न मागून घ्यायचं नाही, ही तिथली महत्वाची अट होती. अन्न जर मागून घेतलं तर तो विनयाचा भंग होता. ही गोष्ट इथं अधोरेखित केल्याची आपल्याला दिसते. आणि ही पिंडपाताची संकल्पना काय होती, की गृहस्थी लोकांना दान चेतना उत्पन्न व्हावी. गृहस्थी लोकांना
कडून भिक्खूंना दान व्हावं, म्हणजे दान भावनेचा विकास होता गृहस्थी लोकांच्या. हा काही भिक्खू संघाच्या फक्त केवळ अन्नाचा प्रश्न नव्हता, तर त्यांची दान भावनेनं कर्म व्हावं यासाठी पिंडपाताची संकल्पना होती. आणि भिक्खूंनी काही मागून घ्यायचं नाही, हा एक महत्वाचा नियम होता. एक वेळेला काय झालेलं होतं, की सारीपुत्त आजारी पडलेले होते आणि आजारी पडल्यानंतर आजारातून बरं होण्यासाठी त्यांनी काय केलं, लसूण मागितला. आणि लसूण मागितल्यानंतर लसूण आणला गेला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं, की हा लसूण मी मागून घेतलेला आहे. आणि तेव्हा आजारी असताना सुद्धा त्यांनी तो लसूण ग्रहण केला नाही. कारण तो मी मागितलेली वस्तू आहे, ती मी ग्रहण करणं हे विनयामध्ये बसत नाही. दुसऱ्या एका प्रसंगी काय झालेलं होतं, असंच आजारी पडल्यानंतर त्यांनी औषध मागितलं आणि पुन्हा औषध मागितल्यामुळं त्यांनी ते घेतलं नाही. म्हणजे एखादी गोष्ट मागून घ्यायची नाही, या नियमाचं तंतोतंत त्यांनी पालन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून असा जो अग्रशिष्य आहे, त्या अग्रशिष्याविषयी तथागत असं म्हणतायत, की महाप्रज्ञानवंतांमध्ये हा अग्र आहे. कुणाबद्दल असं सांगावं, की हा आर्यशील आहे, स्वामित्व प्राप्त केलेला आहे, पारमिता पूर्ण केलेल्या आहेत, समाधी प्राप्त केलेला आहे, प्रज्ञेत स्वामित्व प्राप्त केलेलं आहे, विमुक्त आहे, परिपूर्ण प्राप्ती केलेला आहे, तर तो सारिपुत्त आहे. असं तथागतांनी सारिपुत्तांचं वर्णन केल्याचं आपल्याला दिसतं. आणि सारिपुत्तांना आपण एक महत्वाचा टर्म आहे धम्मदायाद. तथागतांनी असं म्हटलेलं होतं, की भिक्खूंनो, आमिष दायाद होऊ नका, धम्मदायाद व्हा. म्हणजे माझ्या भौतिक गोष्टींचे वारसदार होऊ नका. तर हा जो चिरंतन धम्म आहे, या धम्माचे तुम्ही वारसदार व्हा. तर तथागत सारिपुत्त हा या प्रकारे धम्मदायाद होता. महत्वाची गोष्ट ही आहे, की तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि त्या धम्मचक्राचं प्रवर्तन जे केलेलं होतं, त्या धम्मचक्राचं अनुवर्तन करण्याचं काम सारिपुत्तांनी केलेलं आहे. आणि तथागतांनी स्वतः असं म्हटलेलं आहे, की मी जे हे अनुत्तर धम्मचक्र प्रवर्तित केलेलं आहे, पालीमध्ये ते असं म्हणतायत, मया पवत्तित्तं चक्कं धम्मचक्कं अनुत्तरं. मी हे अनुत्तर असं धम्मचक्र प्रवर्तित केलेलं आहे, त्याला गती दिलेली आहे. सारिपुत्तो अनुवर्तेती, सारिपुत्त त्याचं अनुवर्तन करतो, अनुजातो तथागतम, आणि तथागतांच्या मागोमाग तो जाणार आहे. म्हणजे आपण म्हणतोय की नाही, पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून एखादा व्यक्ती जातो, म्हणजे त्याचं पूर्णपणे तो अनुकरण करतो. त्या प्रकारे तथागतांचं पूर्णपणे अनुकरण सारिपुत्तांनी केल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळेच ते अग्रशिष्य होते, धम्मसेनापती होते, हे आपल्याला दिसतं. आणि सारिपुत्तांचा अधिकार किती होता, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की एके दिवशी काय झालेलं होतं, तथागत संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला भिक्खू संघाला मार्गदर्शन करत होते. आणि भिक्खू संघ असा प्रसन्नपणे, जागृतपणे हे ऐकत होते. आणि ऐकत असताना तथागतांनी असं सारिपुत्तांना म्हटलं, की सारिपुत्त, माझी पाठ दुखत आहे, मी थोडा आराम करतो आणि तू आता मार्गदर्शन कर. म्हणजे तथागतांचं प्रवचन जे आहे ते कंटिन्यू करण्याचं काम, ते पुढं नेण्याचं काम सारिपुत्त करत होते. म्हणजे इतका अधिकार होता. म्हणजे एका सम्यक संबुद्धाचं प्रवचन कंटिन्यू करणं इतकी साधी गोष्ट नाहीये. पण ती गोष्ट सारिपुत्तांना करण्याचा अधिकार होता, हे आपल्याला दिसतं. तथागतांनी निब्बाणाची जी व्याख्या सांगितलेली होती, की रागक्षय म्हणजे आसक्तीचा क्षय होणं, दोषक्षय, द्वेषाचा क्षय होणं आणि मोहक्षय, मोहाचा, अज्ञानाचा क्षय होणं, हीच गोष्ट सारिपुत्तांनी की धम्माचा आपल्याला माहित आहे, की हा मार्ग कसा आहे. स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको, यही पस्येको उपनायको पच्चतंग वेदितब्बो वियोहिती. हे वर्णन केल्याचं आपल्याला दिसतं. सारिपुत्तांनीही धम्माचं वर्णन केलेलं आहे. आणि ते भिक्खूंना समजावून सांगताना त्यांनी काय सांगितलेलं होतं, की हा धम्म कसा आहे, सुप्पवेदित म्हणजे योग्य प्रकारे शिकवला गेलेला. त्यानंतर ते म्हणतायत, की नियानिक म्हणजे दुःखाच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर उपसमसंवंतनिक म्हणजे उपशम म्हणजे शांतीकडे घेऊन जाणार आहे. आणि सम्यक संबुद्ध प्रवेदित, सम्यक संबुद्धांनी प्रवर्तित केलेला, सांगितला गेलेला असा हा धम्म आहे. सारिपुत्तांनी ही धम्माची काही वैशिष्ट्य सांगितल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्रिपिटक जेव्हा एकत्र केलं गेलं असं आपण पाहतो, आणि बरेचदा आपण बोलतो, की 84,000 गाथा आहेत, म्हणजे 84,000 स्कंद आहेत.
धम्माचे, तर 84,000 स्कंद जे आहेत बुद्धवाणीचे, त्यामधले 82,000 ज्या सूत्र जे आहेत ती तथागतांची आहेत आणि 2,000 जी सूत्र आहेत ती अरहंत भिक्खूंची आहेत. पण त्यांना बुद्धवाणीच असं म्हटलं गेलं आणि त्या 2,000 ज्या सुत्तांमध्ये सारिपुत्तांनीही मार्गदर्शन केल्याची काही सुत्त आपल्याला सापडतात. आणि त्यामधलं विशेष असं सुत्त तुम्हाला माहित असेल, सम्मादिट्टी मगजिम निकायामधलं सम्मादिट्टी सुत्त जे आहे ते सुत्त सारिपुत्तांनी सांगितलेलं आहे. आपण कधी मगजिम निकाय असेल तर आवर्जून ते सूत्र काढा. तथागतांचा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत जो आहे किंवा सम्यक दृष्टीचा लाभ कसा होतो हे सारिपुत्तांनी अतिशय विस्तारानं त्या सूत्रामध्ये समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संगीती पर्याय सुत्त, दसुत्तर सुत्त हे दिगनिकाय मधले आणि मग जिम निकाय मधले अनंगन सुत्त, सम्मादिट्टी सुत्त, गुलिसानी सुत्त, सेवितब्ब न सेवितब्ब सुत्त, अशा अनेक सुत्तांचं वर्णन किंवा अनेक सुत्त स्वतः सारिपुत्तांनी भिक्खूंना सांगितलेले आहेत. अनेक वेळेला गृहस्थी लोकांसाठी सारिपुत्तांनी या प्रकारचे उपदेश दिल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ काय? बुद्धवाणी म्हणून ज्या उपदेशांचं संकलन केलं गेलं त्या उपदेशांमध्ये सारिपुत्तांचाही फार मोठा वाटा होता. सारिपुत्तांनी धम्माचं जे प्रकटीकरण आहे ते योग्य प्रकारे केलेलं होतं. काही शंका असल्या तर आनंद काही काही वेळा तथागतांनाही समान प्रश्न विचारायचे आणि पुन्हा जाऊन ते सारिपुत्तांना तोच प्रश्न विचारायचे आणि सारिपुत्त जसंच्या तसं तथागत ज्याप्रमाणे सांगितलेलं असेल तथागतांनी त्याच प्रकारे सारिपुत्त सांगायचे. इतकी ॲक्युरसी तथागतांच्या मध्ये आणि सारिपुत्तांमध्ये होती. म्हणून हे गुरु शिष्याचं जे नातं आहे ती या प्रकारचं होतं. म्हणजे जसा गुरु आहे त्याच प्रकारचा शिष्य असणं, म्हणून सारिपुत्तांचं महत्व फार मोठं आहे. तथागत जेव्हा कपिलवस्तूला गेले आणि कपिलवस्तूला गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की ते आपल्या वडिलांना भेटले, त्यानंतर यशोधरेला भेटले, त्यावेळेला सारिपुत्त सोबतीला होते. आणि जेव्हा यशोधरा असं म्हणते राहुलाला की राहुला जा आणि तुझा वारसा माग, आणि वारसा माग म्हटल्यानंतर तथागतांच्याकडे राहुल येतो तेव्हा ते वारसा सांगतात की माझ्याकडे हाच वारसा आहे. मग तो वारसा कोणता होता? तर राहुलाची प्रवज्जा देणं, राहुलाला धम्म देणं आणि राहुलाला प्रवज्जित करण्याचं काम सारिपुत्तांनी केलेलं आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणजे तथागतांचा जो अनुवंश होता, म्हणजे वंश जो होता, म्हणजे शारीरिक वंश आपण म्हणतो की तो राहुल होता आणि त्या राहुलाला प्रवजित करण्याचं काम आणि पुन्हा पुढं राहुलाला गायडन्स देण्याचं काम, राहुलाची जडणघडण करण्याचं काम सारिपुत्तांनी केलेलं होतं. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणून वारसा हा विचारांचा असतो. वारसा एखाद्याच्या पोटी एखादं मूल जन्माला आलं म्हणून त्याचा वारसा नसतो. तथागत बुद्धांनी राहुलाला धम्मसेनापती म्हटलेलं नाहीये किंवा राहुलाच्याकडे तथागतांनी संघ सोपवलेला नाहीये. जो विचारांचा वाहक असतो तोच खरा वारसदार असतो, हे बहुजन समाजाला कळायला पाहिजे. अन्यथा ही गोष्ट न कळाल्यामुळं अनेक प्रकारचं नुकसान होतं. म्हणून तथागतांचे वारसदार हे सारिपुत्त आहेत, महामोग्गलान आहेत किंवा भिक्खू संघ आहे, तो धम्म आहे. तथागतांचा वारसा बाबासाहेबांनी पुढे चालवल्याचं आपल्याला दिसतं. महात्मा फुलेंचा वारसा बाबासाहेबांनी पुढे चालवल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हे रक्ताचे वारसदार नव्हते, हे विचारांचे वारसदार होते आणि विचारांचे वारसदार हेच खरे वारसदार असतात, हेही इथं आपल्याला दिसतं. आणि हे सारिपुत्त या प्रकारे म्हणजे जितकं आयुष्य त्यांना लाभलं, विशेष म्हणजे सारिपुत्त आणि मोग्गलान हे तथागतांपेक्षा वयानं मोठे होते, वयानं ज्येष्ठ होते. मग विचार करा, वयानं ज्येष्ठ असताना सुद्धा सम्यक संबोधी प्राप्त केलेल्या तथागतांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं होतं. म्हणजे वय एखाद्याचं मोठं आहे किंवा वय कमी आहे हे मॅटर करत नाही. ज्ञान किती आहे, आचरण किती आहे, ही गोष्ट महत्वाची असते. हेही सारिपुत्तांच्या जीवनातून आपण शिकणं हे खूप आवश्यक आहे. आणि मग हे असे सारिपुत्त त्यांच्या आयुष्याची अखेर येते आणि आयुष्याच्या अखेरीच्या काळामध्ये आता त्यांचा मृत्यू, त्यांना असं वाटतं की आता शरीर त्यागायची वेळ झालेली आहे आणि एके दिवशी ते तथागतांच्याकडे येतात आणि तथागतांना येऊन ते सांगतायत की सुगत आता मला आज्ञा द्या, माझा परिनिर्वाण काळ जवळ आलेला आहे, माझी आयु संपत आलेली आहे. आणि मग तथागत सारिपुत्तांना विचारतात की तू कुठे जाणार, म्हणजे परिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी तू कुठे जाणार आहेस? तेव्हा सारिपुत्त असं म्हणतात की माझा जन्म जिथं झालेला होता, ज्या घरामध्ये जन्म झाला, ज्या खोलीमध्ये जन्म झाला, त्या नालक गावी मला जायचं आहे. आणि तथागतांना हे सांगतायत सारिपुत्त, अतिशय मनाला हेलावणारा हा प्रसंग आहे. आणि सारिपुत्तांनी तथागतांना हे सांगितलं, तथागतांनी संमती दिली आणि संमती देऊन
स्वतः तथागत त्या मूलगंध कुटीतून उठून बाहेर आले. त्यांच्यासोबत भिक्खुसंघ बाहेर आला आणि सारिपुत्तांनी काय केलं, तथागतांना एक प्रदक्षिणा घातली आणि पाठ न दाखवता सारिपुत्त हात जोडून पाठीमागं गेले. आणि तेव्हा तथागत भिक्खूंना म्हणतायत की भिक्खूंनो, तर तुम्ही सारिपुत्तांच्या मागे जा. आणि जाण्यापूर्वी सारिपुत्तांनी काय केलेलं होतं, की तथागतांची क्षमा याचना मागितलेली होती, की म्हणते माझ्याकडून जाणतेपणी अजाणतेपणी काही पापकर्म घडले असेल तर मला तुम्ही क्षमा करा. आणि त्यावेळेला तथागत असं म्हणतायत, की नाही सारिपुत्ता, मी तुला क्षमा करतो, पण तुझ्या हातून कोणत्याही प्रकारचं पापकर्म घडलेलं नाही किंवा शीलाचा भंग झालेला नाही. आणि तेव्हा सारिपुत्त स्वतःच्या गावी जातात, त्यांच्यासोबत काही भिक्खूही जातात. आणि गावी गेल्यानंतर काय होतं, की त्यांची जी आई असते, रूपसारी, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. त्या रूपसारीचा रोष तथागतांच्या वरती असतो. आणि हा रोष कशा प्रकारचा? तिला असं वाटत असतं, की या सिद्धार्थ गौतमाच्या नादाला लागून माझी मुलंही बेघर झाली, माझ्या मुलीही बेघर झाल्या. म्हणजे तिला हे भान नसतं, की संघामध्ये गेल्यामुळं तिच्या तिन्ही मुली, म्हणजे त्या आपण पाहतो की संघामध्ये थेरीगाथेंमध्ये त्यांची वर्णन आलेले आहेत. चाला, उपचाला आणि शिशुपचाला आणि चुंद, उपसेन आणि रेवत आणि स्वतः सारिपुत्त, ही जी मुलं आहेत ही अर्हंत बनलेली आहेत, ही तिला माहीत नसतं. त्यामुळे तथागतांच्या विषयी तिच्या मनामध्ये एक प्रकारचा रोष असतो. आणि त्यामुळं सारिपुत्तांचं घराकडे जाण्याचं कारण पण ते दिसतं, की आईच्या मनामध्ये तथागतांच्या विषयी श्रद्धा नाही आहे, तर ती श्रद्धा उत्पन्न करावी. सारिपुत्त जातात घरामध्ये. आईला असं वाटतं, की माझा मुलगा आता घरी परत आलेला आहे, म्हणजे तो आता संसार करायला आलेला आहे. म्हणजे प्रवज्य झाली, पण घरामध्ये येऊन आता तो घरगृहस्थी करणार आहे. तिला आनंद होतो आणि सारिपुत्त तिला सांगतात, की घर व्यवस्थित वगैरे करून ठेव. आणि ते एका खोलीमध्ये सारिपुत्त राहतात. आणि त्यावेळेला सारिपुत्तांना भेटायला खूप लोक येत असतात. त्यांना वंदन करत असतात, नमस्कार करत असतात. आणि असं ग्रंथांमध्ये नोंदवलं गेलंय, की देवलोकही त्याला सारिपुत्तांना भेटायला येत असतात, वंदन करायला येत असतात. आणि तिला मात्र काय प्रकाश वगैरे असा दिसत असतो, असं वर्णन केलंय. आणि तिला असं वाटतं, की इतके लोक माझ्या मुलाला भेटायला येतात, निश्चितच माझ्या मुलांमध्ये काहीतरी विशेष गोष्ट असणार आहे. आणि स्वतः मग आईला ते धम्म सांगतात. आणि धम्म सांगितल्यानंतर आपण पाहतो, की त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करायचं ठरवतात. प्राप्त करण्यापूर्वी ते भिक्खूंना एक गोष्ट सांगतात, म्हणजे एक उपदेश देतात. हा उपदेश सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे तथागतांना आणि सारिपुत्तांना कशाप्रकारे आपण पाहतो, हे सूचित करणारा उपदेश आहे. ते म्हणतायत, अ, संपादेत, सारिपुत्तांनी असं म्हटलेलं आहे शेवटी, संपादेतपमादेन एसा मे अनुशासनी हंदाहं परिनिब्बसं विप्पमुत्तेम ही सब्बधितिं. त्याने असं म्हटले, अप्रमादी होऊन आपलं लक्ष प्राप्त करा, हेच माझं अनुशासन आहे. मी सर्व वासनातून मुक्त आहे. आता मी परिनिर्वाणाला प्राप्त होणार आहे. तथागतांच्या अगोदर खूप आधी सारिपुत्तांचं परिनिर्वाण झालं. आणि सारिपुत्त काय म्हणतायत, संपादेत अपमादेन एसा मे अनुशासनी. अप्रमादपूर्वक लक्ष संपादन करा, अशी माझी शिकवण आहे. आणि आपल्याला माहित असेल, की तथागतांनीही शेवटचा जो उपदेश केला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटले, हंददानी भिक्कवे अमयंतयामी वयधम्मा संखारा संपादित. तथागतांनी पण हेच सांगितले, अपमादेन संपादित. आणि सारिपुत्तही सांगतायत, संपादेन अपमादेन. म्हणजे अप्रमादपूर्वक तुम्ही काय करा, आळस न करता, हलगर्जीपणा न करता, स्मृतिमान होऊन, जागृत होऊन तुम्ही तुमचा ध्येय साध्य करा, असा शेवटचा उपदेश करतात. आणि सारिपुत्त काय आपण पाहतो, की परिनिर्वाण प्राप्त होतात. आणि परिनिर्वाण प्राप्त झाल्यानंतर त्यांचा अग्निसंस्कार जे आहेत ते चुंद भिक्खू करतात. आणि अग्निसंस्कार झाल्यानंतर चिवर आणि त्यांचं पात्र घेऊन पुन्हा ते तथागतांच्याकडे येतात. आणि आल्यानंतर तथागत सारिपुत्तांविषयी पुन्हा असं म्हणतात, की हा सारिपुत्त महाप्रज्ञावान होता, अल्पेच्छ होता, संतुष्ट होता, एकांत प्रिय होता, प्रेमी होता, उद्योगी होता, पापनिंदक होता, क्षमाबलाबाबत म्हणजे एखाद्याला क्षमा करण्याबाबतीत तो पृथ्वीसारखा होता. तो इच्छेला वश होत नव्हता, म्हणजे तृष्णेला वश होत नव्हता. अनुकंपक होता, लोकांवर अनुकंपा करणारा होता. कारुणिक होता, करुणासंपन्न होता.
आणि निर्वाण प्राप्त असा भिक्खू होता. आणि ते म्हणतात, भिक्खूंनो सारीपुत्ताला वंदन करा. त्यांचं जे पात्र, चिवर आणि अस्थी ज्या आणलेल्या होत्या त्यांना सगळ्या भिक्खू संघाला तथागत वंदन करायला सांगतात. आणि पुन्हा तथागत म्हणतात, भिक्खूंनो अत्तदीप होऊन विहार करा, अत्त शरण व्हा, न अनन्य शरण होऊ नका. आणि स्वतःला शरण जाऊन, अत्त शरण होऊन, स्वतःचा द्वीप बनवून तुम्ही विहार करा, असं तथागत भिक्खूंना त्यावेळेला उपदेश करतात. तर अशा प्रकारे सारीपुत्तांचा हा जीवनपट आपल्याला पाहताना त्यांनी शेवटी जे आपल्याला सांगितलेलं आहे की अप्रमादपूर्वक तुम्ही काय करा, मार्गक्रमण करा. म्हणजे जागृत राहून, आणि ही जागृत राहण्याची प्रक्रिया ही स्वतः तथागतांनी आपल्याला सांगितलेली आहे की आपण कायेच्या बाबतीत जागृत असलं पाहिजे, की कशा प्रकारे मी चालतो, बोलतो, उठतो, शरीराच्या सर्व क्रिया करतो, ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या सुखद, दुःखद, ना सुखद ना दुःखद या संवेदना, या वेदनांच्याकडे आपण साक्षी भावानं पाहिलं पाहिजे. आपलं जे चित्त आहे ते लोभयुक्त आहे, द्वेषयुक्त आहे की मोहयुक्त आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि ज्या चित्त धर्म आहेत आणि चित्तामध्ये, त्या चित्त धर्मामध्ये ज्या गोष्टी येतात त्याचं विश्लेषण करून आपण पाहणं, ही गोष्ट ही आपण केली पाहिजे. म्हणजे चित्तानुपස්සना आणि मग धम्मानुपස්සना ही, म्हणजे आपल्यामध्ये काही अडथळे आहेत का, कामछंद आहे का, व्यापाद आहे का, आपण शारीरिक मानसिक दृष्ट्या आळसाने भरलेलो आहोत का, त्याचबरोबर आपण अस्वस्थ वगैरे आहोत का, विचिकिच्छा आपल्यामध्ये आहे का, अशा प्रकारे संपूर्ण चित्ताचं, चित्तवृत्तींचं साक्षीभावानं निरीक्षण करत अप्रमादी बनणं, हे सारीपुत्तांनी दिलेला शेवटचा उपदेश आपल्याला आहे. त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपल्या जीवनामध्ये पण एक नवा बदल होऊ शकतो, नवा प्रकाश येऊ शकतो, असं मला वाटतं. आज अचानक महानागरत्न सरांचा फोन आला आणि मला बोलायला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्तानं ही मला बोलता आलं, ते नसल्यामुळं. आणि धम्म आपल्यापर्यंत पोहोचवता आला काही प्रमाणात का असेना. अचानक बोलल्यामुळं खूप अशी काही तयारी केलेली नव्हती, पण आपण शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. महानाग सर काय हॅलो. बोलणार आहे शेवटी? थँक्यू सर. हो, जय भीम. खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर. खूप छान अमित सर. हो सर, जय भीम, थँक्यू.